दिवस कुठलाही असो, माझ्या घरातली सकाळ ही नेहमी अशीच असते. रात्री कितीही आवरून झोपा हो, सकाळची 2 तास होऊ द्यात ना मुलं उठून, की घर ॲज इट इज. कितीही आवरा 4 तास लागतील, पण डिस्ट्रॉय करायला, जशाचं तसं घर करायला माझी मुलं आणि माझा नवरा एक्सपर्ट आहेत. इतक्या फास्ट खराब करून ठेवतील ना, की चुटकीत तुमची सगळी मेहनत धुवाधार उडून जाईल. पण अपेक्षा मात्र सगळ्यांची आहे बरं का, की एका गृहिणीनी आपलं घर कसं नेहमी लखलखीत ठेवलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, तिने सकाळी लवकर उठलं पाहिजे, तिने घराच्या समोर आजही रांगोळी काढायला हवी आहे, सगळ्यांचा डब्बा केला पाहिजे, देवपूजा केली पाहिजे आणि घरात म्हणजे असं इतकं सुंदर वातावरण असलं पाहिजे ना, की घरात यावंसं वाटेल. तुम्हाला काय वाटतं? मी हे कधीच करण्याचा प्रयत्नही केला नसेल का? अहो रोज करते, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने ना मी फेलच ठरते आहे एक उत्तम गृहिणी बनण्यात. माहीत नाही नेमकी चूक माझी आहे, सिच्युएशनची आहे, की काय खरंच कळत नाही. एनिवे, घरात मी, माझी 2 मुलं आणि माझा नवरा, आमची अशी ही चौकोनी कुटुंबाची सुंदरशी कहाणी. मी पण आता बस हां, आता मीही काहीतरी करणार. काही करण्याच्या अगोदर मी घरातलं पटापट सामान आवरून घेते, सगळं घर स्वच्छ करते आणि मग नक्कीच मी काहीतरी मला स्वतःला वेळ देऊ शकेल आणि मला खात्री आहे की मी माझं स्वतःसाठी काहीतरी नक्कीच करेन. मी व्लॉग्स बनवू का? कारण मी मुलांमुळे घराच्या बाहेर नाही जाऊ शकत. मला डे केअरमध्ये नाही ठेवायचं आहे माझ्या मुलाला. मला माझ्या डोळ्यांच्या समोर माझं मूल वाढताना पाहायचं आहे. मला त्याची केअर घ्यायची आहे. त्याला हसताना, माझ्या बोटाला धरून चालताना, मला त्या प्रत्येक क्षणाला ना मला अनुभवायचं आहे. आणि हाच विचार करून ओजस लहान होता ना, तेव्हाही मी जॉब करण्याचा विचार नाही केला. मला कोणीही विचारतं बरं का, तू जॉब करतेस का? किंवा पूर्वी करायचीस का? पण नाही हो, कधी जमलंच नाही. एज्युकेशन झालं की लग्न झालं आणि लग्न केलं की 2 वर्षानंतर माझा ओजस जन्माला आला. हां, मी मध्ये ट्युशन्स वगैरे घेतल्या, पण असं बाहेर जॉबला जाणं नाही पॉसिबल झालं काही कारणांनी. आता ना विचार करते आहे की मी काहीतरी करू. काहीतरी हा शब्द ना एवढा अवघड आहे ना काय सांगू. कारण मी काहीही करायला गेले की दिवसेंदिवस असेच निघून जात आहेत. पण रुटीन काही चेंज होत नाही. रोज ठरवते हां, आताचं काम आवरलं ना की मी नक्की काहीतरी करेन. एक तर तो काहीतरी कसा तरी शोधून काढलाच मी आणि ठरवलं की व्लॉग बनवूयात. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक काम करताना व्हिडिओ रेकॉर्ड करत करत ती कामं करणंसुद्धा किती कठीण असतं. आपण सरळ कोणाला तरी कमेंट देऊन टाकतो, कोणाच्या तरी मजाक उडवतो. मीही 2 दिवस व्हिडिओ बनवले आणि नंतर मी अचानक गायबच होऊन गेले. मी का गायब झाले माहिती आहे? सगळेजण आता हसत असतील, मला विचारत असतील की मी तर रोज भेटणार होते आणि अचानक कुठे गायब झाले. माझी मुलं ना आजारी होती, खूप आजारी होती आणि त्यामुळे मला ना वेळच नाही भेटला. मग ती नीट झाल्यानंतर मी रोज ठरवते हां, मला आज पटकन सगळं आवरायचं आणि हे करायचं. सकाळ अशीच जाते, दुपार अशी जाते. काय सांगू हो, मी त्या मुलाला झोपवायला जाते, तो झोपत नाही. दुसऱ्या मोठ्या मुलाचा शाळेतून येण्याचा वेळ होऊन जातो. सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवसेंदिवस असेच दिवस निघून जातात. पण माझा ना रोजचा दिवस बदलतोय, ना तो दिवस कधीतरी उगवतोय की ज्या दिवशी मी काहीतरी करेन.
ब्लॉग बनवण्यासाठी आरशात पाहते तर माझा एवढा अवतार झालेला असतो ना, की असं वाटतं की अरे व्हिडिओ कोणी ऐकत नसतं ना, फक्त ते पाहतातही. तर ती लोकं मला कमेंट करतील की "अरे यार, ही कशी दिसते? हिचा अवतार कसा झालेला आहे?" बरेच वेळा असा कोणी विचार करत नाही आणि आजकाल सगळेजण ब्लॉग बनवतात. पण तरीसुद्धा ना, असे डोक्यात येतातच हो विचार. कारण कसं तरी स्वतःला इन्करेज करून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून कोणीतरी काही बोललं आणि मग परत आपला जर मूड ऑफ झाला ना, तर काय सांगू. पण हे सगळे विचार करत असताना ना मला एक गोष्ट आठवली. मी MScला असताना माझे एक सर होते, जाधव सर. अरे हे काय, आता त्यांनी तिकडून परत कुठून कचरा काढला, आत्ताच तर झाडलं होतं. ठीक आहे, चालू द्या. तर मी सांगत होते, जाधव सरांनी मला असं बोलले होते की कुठल्याही गोष्टी करण्यासाठी जर आपल्याला करायच्याच असतील ना, तर आपण त्या कशाही करतो आणि जर करायचं नसेल ना, तर आपण 1000 कारणं शोधतो. एवढं एकच वाक्य ते बोलले, कारण ते जास्त बोलायचे नाही आणि खूप कॉम्प्लिकेटेड बोलायचे असं लोकांचं, म्हणजे दुसऱ्या स्टुडंट्सचं म्हणणं होतं. पण मी त्याचा नीट विचार केला आणि मला कळालं की सर खरंच बोलत आहेत. जर मला काही करायचं आहे तर मला कारणं देऊन चालणार नाहीत. आपल्याला त्याच्यातून संधी शोधावी लागेल. संधी आपल्या आजूबाजूला असते. वेळ आपल्याला काढावा लागेल. तो कोणीच आपल्याला देत नसतो. काय ना, हे सगळं मॅनेज मला करावंच लागेल आणि कसंही करून ना लागतील खूप सारे दिवस लागतील. दुसऱ्यांपेक्षा जरा जास्तच वेळ लागेल मला, कारण असं नाही आहे की मलाच खूप स्ट्रेस आहे, मलाच खूप काम आहे. पण काय आहे ना, मला माझी मुलं सांभाळण्यासाठी घरचं कोणीच नाही आहे. त्याच्यामुळं मला सगळं पाहावं लागतं आणि याचा अर्थ असा पण नाही आहे की या जगामध्ये फक्त आणि फक्त मलाच हे सगळं करावं लागतं. तसं काहीच नाही आहे हो. माझ्याही लक्षात आलं आणि मी ठरवलं की या सगळ्यांना कारणं देण्यापेक्षा ना, आता मी काहीतरी करेनच. त्याचा प्रयत्नही सुरू केला. बघू किती सक्सेस मिळतोय तो. कारण काय होतं ना, कुठली तरी गोष्ट कशी तरी जमवली की नक्की काहीतरी उलटं होतं आणि हे माझ्याच बाबतीत होतं असं म्हणून मी आता रडत बसणार नाहीये. तर मी काहीतरी करतच राहील आणि मी तुमच्या डोळ्याच्या समोर स्वतःला चॅलेंज देते. आयुष्यात मला जे हवं ते करूनच दाखवणार. तर तुम्ही आहात ना माझ्यासोबत. असा रोज स्वतःला आत्मविश्वास देऊन मी उभी राहते आणि पुन्हा मी थकून खाली बसते. काय करणार हो, मला खरंच काही कळत नाहीये. मी माझे 100% देण्याचा प्रयत्न करते, पण मी तरीही कमी पडते. कधी कधी असं वाटतं, खरंच मैं स्लो हूँ क्या? जर मी खरंच स्लो असेल तर मला स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल. मला स्वतःसाठी स्वतःशीच लढावं लागेल. माझ्या ह्या रुटीनला मला चेंज करावं लागेल. पण कधी कसं खरंच कळत नाही, कारण माझी मुलं मला झोपवल्याशिवाय झोपतच नाहीत. मी रात्रीचे 2 वाजेपर्यंतही जागू आणि सकाळी 5लाही उठू. माझ्यासोबतच माझा लहाना उठतो आणि मला झोपवूनच माझी 2ही मुलं झोपतात. शेवटी मोबाईल ना चक्क माझ्या तोंडावरती पडतो, कारण ते झोपल्याच्या नंतर मी 5 मिनिटासाठी मोबाईल घेते आणि ठरवते की हां चला मी ना ब्लॉग बनवणार होते. ब्लॉगचं सोडा, हाच जो व्हिडिओ, हे जे शूट आहे ना, याच्यामध्ये फक्त आवाज टाकण्यासाठी कंप्लीट 2 महिने मी शांततेची वाट पाहते. हे स्क्रिप्टेड नाही आहे. मी आता डायरेक्टच बोलते, कारण मी लिहून बोलेन, वेळ काढेन, हे पॉसिबलच नाही होते. तरीही स्वतःला कितीही इन्स्पायर करण्याचा प्रयत्न केला. मी ठरवलं होतं की विमेनला एम्पॉवर करायचं, पण त्यांच्या अगोदर स्वतःला एम्पॉवर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण दुसऱ्यांना जेव्हा काहीतरी शिकवतो ना,